नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं एक क्यूब सॉल्व करण्याच्या 5व्या आणि शेवटच्या स्टेपमध्ये. तर पहा, आपण 4 स्टेप पूर्ण करून घेतलेले आहे आणि आपले राहिले शेवटचे स्टेप. तर पहिले 4 स्टेप्ससाठी जर तुम्हाला येत नसतील तर आपल्या चॅनलवरती ते स्टेपचे सूत्र आणि कसे बनवायचे ते स्टेप टाकलेले आहे आपण व्हिडिओ. तर ते पाहून तुम्ही ते स्टेप पूर्ण करून घेऊ शकता. तर फक्त सूत्रांवरती नाही तर ते जे आवाज मी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहे ते पण व्यवस्थित ऐका, तुम्हाला नक्की येतील. 2 दिवसात स्टेप पाहून तुम्ही पूर्ण क्यूब सॉल्व करू शकता. तर पहा, आता 5वी स्टेप उशीर न करता. तर आपण पहिल्या 4 स्टेपमध्ये काय काय केलं ते पहा. पहिल्यांदा आपण हे व्हाईटचा प्लस करून पहिला लेअर सॉल्व केला. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरा लेअर सॉल्व केला आणि तिसऱ्या स्टेपमध्ये हे जे बाजू आहे वरच्या ते पण पूर्ण केले, त्याचा प्लस करून. आणि आता आपण 5व्या स्टेपमध्ये. तर पहा, 4थ्या स्टेपमध्ये आपण हे पूर्ण करून घेतलेले बाजू. आता आपल्याला ते कोपरे व्यवस्थित जागेवरती आहे का नाही तर ते पूर्ण करून घ्यायचे. तर त्याच्यासाठी हे सूत्र आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या नाही तर लिहून घ्या. तर पोझिशन अशी धरायची, जे दाखलं आहे डॉट, तर ते क्यूब तुमच्या हातामध्ये धरल्यासारखं वाटतं समजायचं आहे. आणि जो हा डॉट आहे तो जर व्यवस्थित असेल त्या पोझिशनला धरायचं आहे. तर पाहता आपला हा क्यूब आहे, हा व्यवस्थित बसलेला आहे दोन्ही साईडने. तर तो असा धरायचा क्यूब आपण. जर कोणताच व्यवस्थित बसलेला नसला तर कसा पण धरला तर चालतो. आणि मग ते स्टेप करायचे आपल्याला. लेग साईड एकदा वरती आणि अप साईड एकदा पाठीमागं, आर एकदा वर, अपचे परत पाठीमागं आणि एल परत खाली, अप परत पाठीमागं आणि आर परत एकदा खाली. तर पहा, एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि पहा कसं होतो. हा जो ओके कोपरा तो आपल्या उजव्या हातात धरायचा आहे या पोझिशनमध्ये. आणि मग करायचं आहे एकदा एल वर, अपचं पाठीमागं, राईट वर आणि हा परत अप पाठीमागं, एल खाली, अप पाठीमागं आणि आर खाली. आणि हे परत हे कलर व्यवस्थित करून घ्यायचे. तर पहा, आपले 2 कोपरे व्यवस्थित आलेले. आणि हा पण आहे जागेवरती, फक्त उलटा बसलेला आहे. हा पण ओके जागेवरती आहे आणि व्यवस्थित आहे, फक्त उलटा आहे. तर ही होती ती 5वी स्टेप. आणि हे व्यवस्थित बसवण्यासाठी त्याची दुसरी कॉमन स्टेप आहे, ती दाखवते तुम्हाला. तर जर जोपर्यंत हे व्यवस्थित जागेवरती येत नाही तोपर्यंत ही स्टेप करायची. आणि आता आपल्याला व्यवस्थित आलेली आहे. याच्यानंतर जी दुसरी आहे, याच्यातली दुसरी कॉमन स्टेप, हे व्यवस्थित जागेवर उलटे फक्त सॉल्व करण्यासाठी क्यूब उलटा करायचा असा आणि ही स्टेप करायची. आर वर, यू पाठीमागे एकदा, आर परत खाली आणि यू परत पाठीमागे. तर पहा, तर हे आपण क्यूब उलटा केलेला आहे. ही स्टेप करायची, आर वर, अप पाठीमागं, आर परत खाली आणि यू पाठीमागे. जोपर्यंत व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत ती स्टेप करायचे. आर वर, यू इकडं, आर परत खाली, यू पाठीमागं, आर वर, यू इकडं, आर परत खाली, यू परत पाठीमागं, आर वरती, यू इकडं, यू खाली आणि यू परत पाठीमागं. तर हा कोपरा पहा आता व्यवस्थित बसलेला आहे तो. आता पुढचा कोपरा घ्यायचा आहे सरकून तिथं खाली. परत ती स्टेप करायची, आर वर आणि यू लेफ्टला, आर परत खाली, यू परत पाठीमागं, आर वरती, यू पाठीमागं, आर परत खाली, यू पाठीमागं आणि हे जॉईन करून घ्यायचे. पहा, तर आपला पूर्ण क्यूब सॉल्व झालेला आहे. तर आपल्या प्रत्येक स्टेपचे व्हिडिओ नक्की पहा, खूप सोप्याच्या स्टेप आहे आणि क्यूब तुम्ही सॉल्व करू शकता. आणि हे जे स्टेप एकदा ध्यानात राहिल्यानंतर फक्त तुम्ही 2.5 ते 3 मिनटात, कधी 2 मिनटात पण सॉल्व करू शकता. तर आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक स्टेपचे व्हिडिओ पहा. नवीन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच. बाय.